स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। इस्लामपुरात वक्फ बोर्डाची 19 गुंठे हडप प्रकरणी मुख्यमंत्री यांचे इस्लामपूर पोलीस स्टेशनला चौकशीचे आदेश। इस्लामपूर प्रतिनिधी दिनांक 1 जुम्मा मस्जिद व मोहब्बत साहेब मस्जिद वक्फ ट्रस्ट इस्लामपूर मुतवली व इतर 9 सदस्यांनी व डॉक्टर शेख महामूद फाउंडेशन इस्लामपूर यांनी संगनमत करून सिटी सभे नंबर 1037 क्षेत्र 1972-41 चौमी जागेचा 30 वर्षाच्या करारपत्रक महाराष्ट्र वक्फ बोर्डाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या करारपत्र करून सदर जमीनवर बेकायदेशीर इमारत बांधून सदर फाउंडेशनचे नाव लाईट बिलावर लावून सदरची जमीन लाटल्या प्रकरणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे इस्लामपूर पोलीस ठाणे इस्लामपूर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत। सविस्तर माहिती अशी इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील सिटी सर्व्हे नंबर 1037 क्षेत्र 1972-41 चौमी प्रॉपर्टी उतारावर जुम्मा मस्जिद व मोहब्बत सुलेमान मस्जिद पंच हाशम अली पटवेकर गुलमहनंद अब्दुल रहमान मुल्ला सैदुल्ला अहमद मोमीन बाळा दादा चाऊस कादर आबास मणेर हनीफ मोहिद्दीन मणेर यांचे नाव धारक सदरी दाखल आहेत व सदर सर्व व्यक्ती मयत आहेत असे असताना सदर प्रॉपर्टी उतारावर नाम नसताना व महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या पी.टी.आर. उतारावर ही नाव नसताना वक्फ बोर्डाची परवानगी न घेता जुम्मा मस्जिद व मोहब्बत सुलेमान मस्जिद वक्फ इस्लामपूर असा नाममात्र ट्रस्ट तयार करून अध्यक्ष सुफीसो शमशुद्दीन मोमीन उपाध्यक्ष मुनीर रहीमतुल्ला पटवेकर सेक्रेटरी साबिक इब्राहिम मोमीन खाजिंदार आरिफ लियाकत इबुशे सदस्य अब्दुल कलाम उस्मान मुल्ला शमशुद्दीन हनीफ मणेर दिलावर अजीज पटवेकर सुजाउद्दीन शमशुद्दीन खानजादे रहीमतुल्ला कासम जमादार सर्व राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी मिळून सदरची जमीन सन 2014 साली जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर 3 इस्लामपूर यांस प्रति दरमहा 6,691 रुपयेने क्षेत्र 1972-41 चौमी क्षेत्र भाडेपट्टा करारपत्रक करून दिले। जिल्हा परिषदेला भाडेपट्टा करारपत्रक देऊन ही सन 2019 साली डॉक्टर शेख महामूद फाउंडेशन इस्लामपूर अध्यक्ष मुबारक शमशुद्दीन इबुशे यांस 1972-41 चौमी संपूर्ण क्षेत्र महाराष्ट्र वक्फ बोर्डाची परवानगी न घेता 30 वर्षाचा करारपत्र करून दिला व सदर फाउंडेशनने ही महाराष्ट्र विद्युत मंडळ लाईट बिल वर आपले नाव दाखल केले व सदर जमीन व इमारतीवर ही आपला ताबा घेतला। या संदर्भामध्ये मुस्लिम समाजातील व्यक्तींनी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला होता। याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणात माननीय इस्लामपूर पोलीस स्टेशन इस्लामपूर यांचे कडे उच्च चौकशीसाठीचे आदेश दिले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।